नमस्कार, मी शुभांगी सुभाष गावठे। गेल्या वेळेला मी अळूच्या पानांना बेसन पीठ लावून अळूवड्या कशा बनवायच्या त्या दाखवल्या। आज मी उकडीच्या करंज्या दाखवणार आहे। त्यासाठी मी हे 2 पेले तांदळाचं पीठ आणि 1 चमचा गव्हाचं पीठ करून भागून घेतलंय आणि हे खोबरं तयार करून घेतलंय चून त्याच्यात सारण भरायला। 1 नारळाचं आणि 1 नारळाचं चून आणि त्याच्यात 2 वाटी साखर। आणि मी आता हे करंजीला मुरड कशी घालायची उकडीच्या ते दाखवणार आहे। कारण कोकणात गणपतीच्या आधी हा सण येतो नागपंचमीचा। त्याच्यात ह्या सणाला सर्रास करंज्याच करतात उकडीच्या वगैरे। ते काही जणांना नाही जमत मुरड कशी घालायची ती वगैरे, काही जण बनवतात आणि गणपतीला पण करंज्या करायच्या असतात तेव्हा। तर मी आता दाखवणार आहे की कशी मुरड घालायची करंजीला ते। मी पात वळून घेते ह्याची पिठाची पात वळून घेते आणि त्याच्यात हे करणार चून भरणार। अशी वळत जायची आणि चून भरले आणि आता अशी एका हाताने पात पुढे घेऊन अशी मुरड घालायची, अशी हलक्या हाताने। अशी पात करून घ्यायची। करंजीचा आकार द्यायचा त्याला आणि पीठ असं पुढे घ्यायचं आणि असं दुडायचं। पीठ पुढे घ्यायचं आणि दुडायचं असं। हलक्या हाताने पीठ पुढे घ्यायचं, करंजीचा आकार द्यायचा, पीठ पुढे घ्यायचं आणि दुडायचं, पीठ पुढे घ्यायचं आणि दुडायचं आणि सुंदर आकार हलक्या हाताने। आमच्या ज्या कोकणातल्या आहेत ना बहिणी म्हण किंवा वहिनी, त्या सगळ्यांना जमतं। कारण नागपंचमीला अशी उकडीचे मोदक किंवा उकडीच्या करंज्या करायच्याच असतात गणपतीच्या अगोदर। आम्ही पण गावी बघूनच, म्हणजे आमची आई जेव्हा करायची तेव्हा बघूनच शिकलो। आणि तेलात तळून हे करण्यापेक्षा असे उकडीचे जे पदार्थ असतात ना ते खायला पण चांगले आणि तब्येतीला पण चांगले असतात।
काही काही जणी पोलपाट लाटण्याने लाटून हे करतात, पाती लाटून घेतात. तर आम्हाला हे करून करून पहिल्यापासून गणपतीच्या सणाला म्हण किंवा असं सवय झाली आहे. त्याच्यामुळे हे सहज अंगठ्याने असं हे करत गेलं ना की आपणच तो आकार येतो दोन्ही अंगठ्याच्याने हे करत गेलं की. काय काय जणी आता ज्या नोकरीला जातात त्या साच्याने बनवतात, वेळ कमी असतो म्हणून. पण एखादी गोष्ट हाताने स्वतःच्या हाताने जर बनवून मुलांना किंवा घरातल्या सगळ्यांना हे केली तर आपल्याला पण समाधान मिळतं. आणि मला हे पहिल्यापासूनच अशा कामाची आवड आहे. गव्हाच्या पिठाच्या जर बनवल्या आणि तळून काढल्या आणि त्याला जर अशी मुरड घातली तर सुंदर दिसते ती सुद्धा. गावी की नाही तांदूळ धुतात आणि नंतर ते सुकवतात. त्याच्यामुळे ते पीठ असतं ना ते खूप छान बनतं भागवल्यावर. म्हणजे जे भागवतो गरम पाणी घालून त्याच्यात मस्त बनतं. पण हे ते कसं आपण असेच तांदूळ सुकवायला जागा नसल्यामुळे असेच तांदूळ दळून आणतो आणि मग चक्कीला लावून आणि मग ते हे करतो ना, त्याच्यामुळे ते जरा पाती वगैरे व्यवस्थित होत नाही. पण गावी जे जात्यावर दळून पीठ करतात किंवा तांदूळ धुवून पीठ बनवतात त्याचे छान होतात, चवीला पण छान लागतात आणि करायला पण छान. तर मी गावी गणपतीला गेली ना की गणपती दिवशी मोदक उकडीचे करतात त्याचा हे टाकणार आहे. पण त्याच्या आधी म्हटलं एक आता मी मोदक बनवते. हां,
ते चक्र बनवते. आमच्याकडे ना गणपतीला इकडे सासरी माझ्या गणपती दिवशी नुसते मोदक नाही बनवत, तर प्रत्येक प्रकारचं ना 5-5 असं वेगवेगळं हे बनवतात. चक्र बनवतात, हे बनवतात, वेगवेगळे पदार्थ बनवतात. म्हणजे खोबऱ्याचेच पीठ हेच आणि सारण पण हेच खोबऱ्याचं, पण बनवायचं हे असं वेगळं. असं जागेने पिशवी ठेवली ना, त्याच्यात माझी छत्री आहे की वेळ. असं बनवतात वेगवेगळं. अजून एक मोदक बनवते. आणि गावी गणपतीला गेली ना तर मी खास गणपतीचं हे मोदकाचा व्हिडिओ टाकणार आहे. तुम्हाला हे आवडलं तर शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. म्हणजे पुढील अशा व्हिडिओ तुम्हाला पटकन बघता येतील आमच्या चॅनलवर. मी जे बनवेन म्हणजे मला असं ना, खरं तर आई आमची जसं काय बनवायची ते बनवायला मला आवडतं. असं याचं नाही वेगळं असं काहीतरी. निखिल पप्पांना ते हे लाव जा ना, कुंकू लाव जा ना देवाचं जरा. सावली पडते बऱ्याच जणांना हे उकडीचं मोदक पण जमतात, सगळं जमतं, पण एक प्रकारची मुरड असते ना ती नाही जमत बऱ्याच बायकांना. असं हलक्या हाताने घालायची अशी.
एक सून असतं ना ते असं जरासं तांबूस झालेलं बरं वाटतं, एकदमच लाल असं बरं नाही वाटत, ते जरासं तांबूस. होय बरं बरं अगदी बाजूला आहे. होय बरं काय झालं म्हणजे माझं पण काय ऐका ना. माझं काय झालं तरी चाललंय गणपतीला गावाला. तर तोपर्यंत जर राहिलाच ना तर मी तुम्हाला फोन करतो. मग तेच ना. बघू मी भावाशी बोलतो, त्या भावाला मी सांगतो बोलतो. ठीक आहे. मी पीठ भागवायचं कसं ते पण दाखवणार होती तुम्हाला, पण काय झालं आमचं छोटा रूम आहे 1+1, त्याच्यामुळे किचन ते छोटंसं आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यात म्हणजे असं आता हे शूट माझा मुलगा करतोय तर त्याला उभं राहून करता आलं नसतं आणि तेवढा प्रकाश पण मिळाला नसता, म्हणून मी इथे बसून सगळी तयारी करून आणली आणि इथे करायचं म्हटलं तर मला दाखवूया. चालेल. तुमचा हा माझा व्हॉट्सअप नंबर. हो पाठवून द्या. ओके.
पडलं. प्रकाशने एवढी सावली. थँक्यू. आता हे माझं सगळे करंज्या मोदक बनून झाले. आता मी खोबरं म्हणजे चून पण तयार केलेलं होतं गॅसवर हे करून आणि भागून घेतलेलं पीठ होतं, म्हणून मी आता फक्त 15 मिनिटासाठी हे उकडून घेणार आणि मग खायला तयार.